होता होता माणूस निष्ठा एका इंचावरून वाचला आणि तेव्हा काय म्हणतो, आपलं पुण्य होतं म्हणून वाचलो. अरे तिथं तुमच्या रक्षणासाठी विठेवरचा मालक होता. कारण का, तुमच्या बँकेमध्ये तेवढं पुण्य डिपॉझिट होतं म्हणून तुम्ही तिथं वाचलात. विठाला विठाला उगाच देव हा रिकामा कुणाचं काम करीत नाहीये. कारण भाऊ पावडर चढावा इथं कुठं. विडाला विडाला हे बर का, हे उद्धाराचं साधन नाही. हे बर का, असे की आम्ही जिथं जाऊ तिथं काय माझ 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 माझ. मग या माझ्याने आपला उद्धार कधी होणार नाही. आपण इथं कीर्तनामध्ये बसल्यानंतर बघा, मी 7 दिवस झालो माई बापानो, म्हणजे मोठेपणा नाही, मनाचा मोठेपणा कधी सांगू नाही. मारुतीने ते आपला सध्या सांगितलं आणि मी सांगत नाही, पण मी 7 दिवस कुठं इकडं तिकडं पांगलो नाही. सगळ्याला प्रपंच, पण प्रपंच करायचा आहे. पण ज्या टायमाला आपण त्या देवापाशी आलोत ना, आपल्या जीवनामध्ये आपण क्षणभर का होईना या देवाच्या नामस कीर्तनामध्ये सगळं कामधंदा सोडून शनी आपण एकाग्र मनाने ऐकलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही ऐकलं ना बाबा, तर तुमचा जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला देवाला भक्त काय पाहिजे की त्याच्या नामाचा उधो उधो करणारा भक्त पाहिजे. आणि त्याचा एखादा कार्यकर्ता म्हणजे तुम्ही, आम्ही सगळे देवाचे कार्यकर्ते आहोत. आणि कार्यकर्ते जर उदो उदो केले तर कार्यकर्त्याला पोषण्याचं, देण्याचं, त्याला सांभाळण्याचं हे काम कुणाचं आहे, तर विठेवरच्या. पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो पोषितो जगासी, एकला तो पोषितो जगासी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांड साधनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांड साधनी, समर्थ ब्रह्मांड साधन, तू समर्थ ब्रह्मांड साधन. हो पोषितो जगासी एकला तो, पोषितो पोषितो जगासी एकला तो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांड साधनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांड साधनी, समर्थ ब्रह्मांड साधन, तू समर्थ ब्रह्मांड साधन. ऐसा समर्थ तो ब्रह्मांडाचा धनी, आणि तो सगळ्या भक्ताचं रक्षण करतो. दुर्जनाचंही रक्षण करतो. असं नाही की दुर्जनाला देखील, पण आधी पाप झाल्यानंतर त्याला मात्र सुट्टी नाहीये. मग पाप, आपलं पाप आणि पुण्य जर समतोल असेल तर त्याला देखील देव ठेवतो का नाही, ठेवतो, त्यालाही राखीतो. पण आती पाप होऊन देऊ नका. म्हणून जीवनामध्ये तुम्ही, आम्ही, आपल्याला नाही काही करता आलं बरं का, नाही काही करता आलं देवाचं तर नका करू. पण कमीत कमी आपली इथे एखादी गावातली पंगत आहे ना, मग पंक्तीला वाढण्याचं तरी काम करा. नाही देता आलं नका देऊ. दूध नाही दिलं तर कडीला ताक द्या. ताक नाही दिलं तर इथं येऊन थोडं झटा. इथं नाही झटता आलं तर निस्ती बुंदी तरी खा. त्यांनी का होईना तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काल्याचा प्रसाद म्हणजे काय साधं नाहीये. आपल्याला जायचंय तिकडे, मी आता सांगत नाहीये. पण एवढं जरी आपल्या जीवनामध्ये आपण केलं ना, तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला मग देवाला घेऊन वसुदेव जे निघाले, आणि निघाल्यानंतर मायबाप अख्खं जीवन एखाद्याचं वनवासामध्ये जातं बरं का. अख्खं जीवन कृष्ण भगवान परमात्म्याचं अख्खं जीवन वनवासामध्ये गेलं. एक तीळ मात्र देखील सुख नाही भेटलं.
पण तरी देखील कर्तव्य आपण अवतार धरलेला आहे. आपल्याला किती जरी त्रास झाला तर असे देव आपल्या स्वतःसाठी जगण्यासाठी येत नाहीत, तर दुसऱ्याला सांभाळण्यासाठी जन्माला येत असतात. विठाला म्हणून या ठिकाणी धो 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 असा वनवास आहे. कृष्ण भगवान परमात्माचा पाऊस चालू आहे. आता 2-4 दिवसापूर्वी एवढा पाऊस झाला, काय माझ्या शेतकऱ्याचे हाल झाले असतील. त्याच्यावरती बोलण्यासाठी कुणी नाहीये, त्या शेतकऱ्याचे डोळे पुसवणारा कुणी नाहीये, आणि या शेतकऱ्याचा वाली या जगामध्ये कुणी नाहीये. सगळे आपल्या स्वार्थासाठी, सगळे आपल्या स्वार्थासाठी आहेत. एवढा महापूर आला, एकाएकाच्या म्हशी 100-100 म्हशी, एकाएकाचे 100-100 एकर कापस सोयाबिनी, अरे निस्त नाबूस झाले. पण एकही नेता अजून कुणी म्हणला नाही की माझ्या शेतकऱ्याचं वाटोळ झालं नाही. आणि जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो काय म्हणतोय, रात्री बातम्या वाचल्या, ते म्हणतोय पाऊस कमीच आहे, त्याला दिसत नाही का. विठाला विठाला आपल्याला तिकडं जायचं नाहीये, पण आलं म्हणून शेतकऱ्याची व्यथा ही मांडली पाहिजे. शेतकरी म्हणजे सगळ्या समाजाचा शेतकरी आहे, सगळ्या समाजामधून शेतकरी येतो. माय बापानो, इथं एकट्या समाजाचा कोणी शेतकरी नाहीये, सगळ्या समाजाचा आहे. आणि मग पाऊस चालू धो धो, मोठा लटपूर आहे, 2 थडी यमुना भरलेली आहे. आणि यमुनेमधून कृष्ण भगवान परमात्म्याला घेऊन जायचं कसं महाराज. वसुदेवाला चिंता पडली, आणि मग कृष्ण भगवान परमात्म्याला वसुदेवाने कोणत्या पुरातून वाचवलं. ओय महिला मंडळ, वसुदेवानं कृष्ण भगवान परमात्म्याला कोणत्या पुरातून वाचवलं. बोला, यमुनेच्या. बरोबर आहे का नाही. मग आपलं पोरग कोणत्या पुरात वाहतय, कोणत्या पुरात वाहतय. बोला होय. अरे आपलं पोरग ऑनलाईन रम्मीच्या पुरामध्ये वाहतय, बुडतय, आणि त्याला वाचवण्यासाठी त्याचा बाप वासुदेव झाला पाहिजे. विठाला विठाला बापच धाब्यावर आणि मग पोरग काय नुसतं परण्याच गाजेनार. आहे का नाही. मग याच्यासाठी जमिनीतून कोंब उगताना जमिनीची ताकद ही महत्वाची. का भूमीचे मार्धव सांगे कोंभांसी लबडव, नाना आचार गौरव सुपुळींचे. कोंबाची ताकद येणाऱ्या जमिनीवर कळते, आणि लेकराची ताकद ही मायबापाहून कळत असते. विठाला त्याच्यासाठी माय ही लेकराची स्टँडर्ड असली पाहिजे, दिसण्यासाठी नाही. मारे ते चक्रा इकडून तिकडं तिकडून इकडं तसे नाही. तर अंतकरण तिचं निर्मळ असलं पाहिजे. अंतकरण आणि कसं असलं पाहिजे, तर नामस्मरणाने तिचं अंतकरण भरलेलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम, आणि राम नामानं जर तुमची हे हृदय जर निर्मळ असेल ना, तर तुमचं येणारं पोरग नक्कीच लाथ मारीन तिथं पाणी काढल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला मग ह्या लेकराला घडवण्यासाठी मग आई तेवढीच महत्वाची, आणि बापही तेवढाच महत्वाचा आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढं गाथ्यामध्ये तळतळ तळतळ करून सांगितलं माई बापानो, तरी आपण सुधरलो नाही. गावातले आपल्या 25% पोरं आज फवारीत असतील, 25% बैल धुत असतील. प्रत्येकाकडे बैल नाही. मी गावातलाच आहे.
25% फवारीत असतील, 25% बैल धुत असतील आणि आजही 25% ऑनलाईन रम्मीवर बसलेले असतील. बरं का, हे तळतळून करून सांगावं लागणार आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जेव्हा तुकाराम महाराजाचं अख्खं आयुष्य या समाजासाठी वाळलं होतं. किती एकर जमीन होती, किती सावकारकी होती, अरे किती संपत्ती होती, पण ही कोणासाठी दिली? आपल्याकडनीच ती गाडी तर आपण आपल्यासारखा नादच खुळा. हो, आपला नादच खुळा, आपल्या कोणी नादच लागायचं नाही. नुसती एक गाडी असू दे, आपण असं करतो. अरे 400 एकर जमीन माझ्या तुकाराम महाराजांनी दान दिली. कोट्यावधी रुपयाची संपत्ती. आज त्या टायमाला 65 लाखाची सावकारकी म्हणजे आज कोट्यावधी रुपयाची. वन टाइम पहिली कर्जमाफी महाराष्ट्रात शेतकऱ्याची कुणी केली असेल तर माझ्या तुकाराम महाराजांनी केली असेल. आणि ते बी कुणाच्या सहकाराच्या तिजोरीतून नाही, स्वतःच्या घरातून केली. आणि ज्याच्या खत होतं ना सावकारकीचं लिहिलेलं, अरे त्या सगळ्या 7-12 गाड्या बुडून टाकल्या इंद्रायणीमध्ये. आणि आजही तसा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला ना तर माझा महाराष्ट्र या भारत देशामध्ये एक नंबर झाल्याशिवाय राहणार. हो, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज हे स्वतः जगण्यासाठी नव्हते आले, तर तुम्हा आम्हाला जगण्याचं साधन शिकवण्यासाठी जन्माला आले. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण